मागच्या आठवड्यामध्ये आपल्याकडे एक महत्त्वाची गोष्ट झाली ती म्हणजे कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन झालं आणि त्याच्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर ते आंदोलन आता शमायला सुरुवात झालेली आहे. त्याचे काही आता अजूनही गोष्टी बाकी आहेत, संसदेत चर्चा होते, सगळ्या गोष्टी होत आहेत, पण आता ते आंदोलन तरी संपलं रस्त्यावरचं. मग ह्याच्यामध्ये जर आपण संपूर्ण घटनाक्रम बघितला तर धर्मेंद्र प्रधान नीट पेपर फुटी व सगळं जरी असलं तरी कॉकरोच जनता पार्टी जन्म घेण्यासाठी जी एक महत्वाची गोष्ट कारणीभूत ठरली ती म्हणजे देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं विधान. त्यांनी देशातल्या तरुणांना कॉकरोच म्हटलं आणि त्याच्यापासून कॉकरोच जनता पार्टी तेच नाव घेऊन ती जनता पार्टी स्थापन झाली आणि त्याच्यानंतर हे सगळ्या आंदोलनाची राळ उठली. मग सरन्यायाधीश आणि सरन्यायाधीशांची वादग्रस्त वक्तव्य, वादग्रस्त प्रकरणं आणि सरन्यायाधीशांबद्दल एक कायमच वादग्रस्त प्रतिमा तयार होणं ही परंपराच तयार झाली आहे का आपल्या भारतामध्ये, अशी परिस्थिती तयार झाली आहे. मग ही परंपरा जी काय पण वाईट परंपरा सुरू झालेली आहे, ती वाईट परंपरा कशामुळे झाली याची आपण उत्तरं कशी शोधली पाहिजेत आणि सामान्य लोकांमध्ये जे न्यायपालिकेबद्दल, न्याय यंत्रणेबद्दल जे संशयाचं वातावरण तयार झालेलं आहे ते कशा पद्धतीने विरळ करता येईल याची आपल्याला चर्चा करायची आणि त्यासाठी आपल्यासमोर उपस्थित आहेत न्याय यंत्रणेमधला जे एक महत्त्वाचा घटक असलेल्या वकिलांचे प्रतिनिधी ज्येष्ठ विधिज्ञ संजीव पुनाळेकर सर. सर आपलं मनपूर्वक स्वागत. असं मला पहिलंच तुम्हाला विचारायचं आहे की हे जे काय पण सरन्यायाधीशांनी जे वक्तव्य केलं होतं काय आपण कॉकरोच असं त्यांनी म्हटलं आणि त्याच्यानं कॉकरोच जनता पार्टी आणि सगळं ते वादळ सुरू झालं. या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघता? एक सरन्यायाधीशांच्या एका वक्तव्याने एवढं रान पेटू शकतं, ह्याच्याकडे तुमची पहिली प्रतिक्रिया काय? नाही, त्याच्यामध्ये मला स्पष्टपणे असं वाटतं की त्या वक्तव्यामुळे एक ठिणगी पडली. पण एरवी सुद्धा न्याययंत्रणेमध्ये अशी विधानं केली जातात, न्याययंत्रणेकडून केली जातात, न्याययंत्रणेबद्दल केली जातात. म्हणजे आज न्याययंत्रणा फार वादामध्ये सापडली आहे आणि त्याचे पडसाद उमटतात. त्यामुळे याबाबत काहीतरी उपाययोजनेची गरज आहे. कारण ते कॉकरोच म्हणाले त्यामुळे काही विशेष घडलं नाही, पण आधी तरुण पिढी जे काही पाहत होती की आपल्याला तुच्छतेने लेखलं जात आहे, व्यवस्था आपलं ऐकत नाही, आपल्याला न्याय मिळत नाही, अशी काहीतरी भावना होती. आणि या विधानामुळे असं झालं की न्यायाधीश सुद्धा याचाच भाग आहेत असा समज झाला. ते आहेत असं मी म्हणत नाही, पण तसा समज झाला तर ते टाळायला पाहिजे होतं आणि त्याच्यातून एक ठिणगी पडली. आणि असं आहे की न्यायालयाला प्रसिद्धी पण भरपूर आज मिळते, कारण आपण म्हणतो ते गार्डियन ऑफ लिबर्टी वगैरे आहेत, गार्डियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन, त्यामुळे प्रसिद्धी मिळते आणि ज्याला प्रसिद्धी जास्त त्या विषयाचा परिणाम सुद्धा जास्त. त्यामुळे न्याय यंत्रणे आज पूर्णपणे ही यंत्रणा वादात सापडलेली आहे आणि न्यायाधीशांच्या वर्तनामुळे आणि न्यायाधीशांबद्दल इतर जे काही वागतायत, विधानं करतायत, टीका करतायत, त्यामुळे सुद्धा सापडलेली आहे एक अभूतपूर्व परिस्थिती जी पूर्वी नव्हती, ती आज निर्माण झालेली आहे. मी आता मगाशी प्रस्तावनेत म्हटलं तसं की आपल्याकडे तशी बऱ्यापैकी परंपराच तयार झाल्या अशा पद्धतीची अवस्था आहे की सरन्यायाधीश म्हटलं की त्याच्याबद्दल काहीतरी वादग्रस्त होतच तयार. मग त्याच्यामध्ये मिश्रा झाले, त्यानंतर गवई झाले, चंद्रचूड झाले, सगळे सरन्यायाधीश एकही सरन्यायाधीश आपल्या बाजूला काढू शकत नाही, त्याच्यामध्ये काही वादंग तयारच झाले नाहीत. मग असं का होतं? सरन्यायाधीश वारंवार की जे एक आपल्या देशातलं एक फार मोठं पद आहे, मानाचं पद आहे, ज्याच्यामध्ये लोकांच्या मनात प्रचंड आदर असतो, अशा पदावरची बसलेली व्यक्ती कायम वादग्रस्त का ठरते? आपल्याला काय वाटतं? नाही, याची 2-4 कारण आहेत. पूर्वी कसं होतं की एवढ्या व्यापक काही लिटिगेशन्स नव्हती. आता ईडी आहे, UAPA आहे, राजकीय पक्षांची साठमारी आहे आणि यात घडलं असं ना की एक मीडियाचा एक वर्ग आहे, तो काय करतो की न्यायमूर्ती पदावर एखादी व्यक्ती आली की त्याच्याबद्दल पृथक्करण करून त्याला लेबल लावायला सुरुवात करतो. म्हणजे ते म्हणणार की NV रमणा जे होते ते काहीतरी डाव्या वगैरे विचारांचे, चंद्रचूड साहेब हे लिबरल विचारांचे, हे गवई साहेब आहेत ते काहीतरी वंचित वगैरे. खरं म्हणजे अशी लेबल लावणं चुकीचं आहे. म्हणजे न्यायाधीश शेवटी हा माणूस आहे आणि अशा प्रकारे एका वर्गाने उदात्तीकरण केलं की स्वाभाविकच त्यांचे जे विरोधक असतात ते त्याला तो जो व्यक्ती असतो तो बिचारा त्यांच्या रडारवर येतो. हा प्रकार घडतो. तुम्हाला एक उदाहरण देतो. आता जे काय आपण वाचतो ना की अनुसूचित जातीचा कोणीतरी झाला, अमुक झाला, हे सगळं बोगस आहे. बघा, शेवटी न्यायमूर्ती आहे, तो माणूस आहे, त्याला ती व्यवस्था जपली पाहिजे. आपण असं बघतो का की न्यायमूर्ती तो म्हणजे अनुसूचित जातीचा झाला, पण एका चप्पल शिवणाऱ्या चर्मकाराचा ऍक्च्युअली मुलगा झालाय का कधी न्यायाधीश? हे कोणी विचारत नाही. किंवा एका गिरणी कामगाराचा पोरगा झालाय का, एका शिक्षकाचा पोरगा झालाय का? आपण म्हणतो त्याची जात पाहतो, त्याचा धर्म पाहतो. हे चुकीचं आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होतंय की लोकांना फसवलं जातंय. न्यायाधीशांची मुलं होत आहेत, वकिलांची होत आहेत, लोक बघतायत ना, मी टीका करत नाही, पण माझा मुद्दा असा आहे की उदात्तीकरण जेव्हा होतं तेव्हा असं घडतं. आता गंमत बघा, चंद्रचूड साहेब झाले, ताबडतोब एक मुंबईला एक वृत्तसमूह आहे, त्यांनी लगेच त्यांना भाषणाला बोलावलं. आता त्या वृत्तसमूहाचा वकील त्यांचा स्वतःचा मुलगा आहे, त्यांनी यायला नको होतं. आता ते तिथं आले. आता हाच वृत्तसमूह काय करतो की डिस्ट्रिक्ट कलेक्टरना रिवॉर्ड देतो, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटना. आता त्या वृत्तसमूहाची जी जागा आहे त्याबद्दल वादाची तक्रारी तिथं झालेल्या आहेत की बाबा या जागेमध्ये कमर्शियल केलं, सरकारने दिलेली जमीन आहे. आता अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तो वृत्तसमूह त्यांना प्रोजेक्ट करतो की लिबरल वगैरे,
तेव्हा त्या वृत्तसमूहाची सगळ्या गोष्टी माहीत असणारे लोक काय करतात की ते जजवरती राग धरतात. आता आमच्या काय म्हटलं जायचं की एखाद्या जज बद्दल वाईट बोलणं चुकीचं आहे, पण अकारण त्याची स्तुती करणं सुद्धा जरा सलगी दाखवण्यासारखं आहे. हे करण्यापासून वकिलांनी स्वतःला टाळायला पाहिजे. या चुका आता होत आहेत आणि न्यायाधीश सुद्धा काही प्रमाणामध्ये माणसं आहेत शेवटी ती, त्याला बळी पडतात अक्षरशः, असं मला वाटतं. बघा आता न्यायाधीशांचं काय होतंय, कंटेम्प्ट आहे, कंटेम्प्ट ऍक्ट खाली काहीतरी प्रोसिडिंग होतात आणि मग नवे न्यायाधीश आले की जुन्या न्यायाधीशांची कंटेम्प्ट ती अडगळीत पडते. मग लोकांचं समज होतं की अच्छा अच्छा आता काही वर्ष आहेत ना, बोलून टाकू. या प्रकारे लोकांचं धैर्य वाढत चाललेलं आहे आणि न्यायाधीशांची आणखी एक प्रवृत्ती आहे बऱ्याच जणांची, न्यायालयात काहीतरी बोलतात पण त्या ऑर्डरमध्ये काही येत नाही. सर्वोच्च न्यायालय म्हणालं पप्पू यादवच्या केसमध्ये की तुम्ही कारणं दिली पाहिजेत. प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयाने शेकडो जामीन त्यानंतर असे दिले ज्यात कारणं दिले, 2-2 वाक्याचे जामीन दिले. सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहे का? बिलकुल अधिकार आहे अधिकार. न्याय कायद्यानुसार आहे, ते काय करू शकतात, पण ते न केलं तर बरं झालं असतं. त्यामुळे प्रतिमा डागळते. आणि कसं आहे ना, शेवटी गुन्हा काय तो मग न्यायालयाच्या बेदबीचा असू देत किंवा कसाही असू देत, ज्याला तो करायचा आहे खात्री पडली की तो करणारच आहे, शिक्षा भोगायला तो तयार आहे. त्यामुळे गुन्हा थांबवता कसा येईल याकडे न्यायाधीशांनी लक्ष दिलं पाहिजे. आता बघा 3 न्यायाधीश, जोसेफ कुरियन, ते चेलमेश्वर आणि गोगोई, हे जाऊन उपोषणाला बसले का, धरणं वगैरे धरून काहीतरी ते बसले दीपक मिश्रांच्या विरुद्ध. आणि मग दीपक मिश्रांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्या कंटेम्प्टचं पुढे काय झालं कोणाला माहित नाही. पुढे गोगोईनी स्वतःच त्यांनी काहीतरी लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले, त्यांनी एक बेंच स्थापन केलं. पुढे ते बेंच सर्वोच्च न्यायालयाने विसर्जित केलं. मग त्या तक्रारीचं पुढे झालं काय? म्हणजे या प्रकारचं जे वातावरण निर्माण झालंय की न्याय यंत्रणा स्वतःला सुरक्षित ठेवते असं समज झालाय. न्याय यंत्रणेचं आपल्याला हिअरिंग दिसत नाही. आता न्यायाधीशाने काय म्हटलंय की पोलीस स्टेशनात तुम्ही त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता, पोलीस स्टेशनात करू शकतो, समारंभात करू शकतो, आपण सभा घेतलं तर पोलीस येऊन करतात. मग न्यायालयात जे घडतं त्याचं करायला बिघडलं कुठं, काय झालं त्याच्यात? मी समजू शकतो बलात्काराचा खटला असेल किंवा वैवाहिक असेल तर नका करू, पण खाजगी खटला 2 अंबानी भाऊंमध्ये काहीतरी वाद आहे किंवा कामगार आणि मालकाचा डिस्प्यूट आहे, या खटल्याचं चित्रीकरण थेट झालं तर बिघडलं कुठं? क्रिमिनल खटल्याचं करू नका, पण ज्या सिव्हिल दावे आहेत, कंपनी दावे आहेत, याचं चित्रीकरण लोकांना दिसायला पाहिजे. बऱ्याच न्यायाधीश कोर्टामध्ये म्हणतात मी तुम्हाला कंटेम्प्ट, कोर्टात नक्की काय घडलंय कळू द्या की जगाला. म्हणजे ह्याच्यामध्ये याची काहीच कारण न्यायमूर्तींकडे येत नाहीत. म्हणजे आता काय घडलं की न्यायालयाचं वर्तन सुद्धा ते फारच कोशात गेलेलं आहे असं मला वाटतं. ते कोशाच्या ते बाहेर यायला पाहिजे. पण मग तुम्ही आता म्हटलात की हे कोशात गेलेत न्यायाधीश आणि न्यायपालिका बऱ्यापैकी उत्तरदायी राहत नाही, अशा पद्धतीचं वातावरण सध्या तयार झालेलं आहे की न्यायपालिकेबद्दल बोलणं हे चुकीचंच आहे की एक वर्ग न्यायपालिकेवरती प्रश्न विचारतच नाही, की विचारलं तर गुन्हा मानतो, आणि दुसरं म्हणजे न्यायपालिकेत सातत्याने प्रश्न विचारले जातात आणि ह्या दोन्हीच्या साठमारीत न्यायपालिका नेमकं काय करते हे कोणापर्यंत पोहोचतच नाही. मग याच्यामुळे न्यायपालिकेबद्दल आपण सामान्य लोकांमध्ये विश्वासार्हता कमी व्हायला लागली असं तुम्हाला वाटतं का? त्यांची प्रतिमा जाणून बुजून किंवा आपण अजाणतेपणे कशाही पद्धतीने असेल पण मलिन व्हायला सुरुवात झाली असं तुम्हाला वाटतं का? मलिन झाली ती, कारण काय झालं, आपण बी मलिन न झाली म्हटलं काही राहणार नाही. कारण काय झालं बघा ना, न्यायाधीशांच्या नेमणूक होतात, कॉलेजियम आहे, कॉलेजियमच्या प्रक्रियेत काय घडतं कोणालाच माहित नाही. बरं, त्याचे निकष नाहीत लोकांपुढे. त्यांनी जो कायदा आणला सरकारने, त्या कायद्याला त्यांनी रद्द ठरवलं, पण न्यायमूर्तीपदाचे निकष नाहीत. बरं, आम्ही वकील मंडळी किंवा बार असोसिएशन काही तक्रारी करतो न्यायाधीशांच्या, मग कमीत कमी अपेक्षित आहे की एखाद्या न्यायाधीशाची निवड करताना एक तिथे वरती एक तरी लिहिलं की या न्यायमूर्ती विरुद्ध खालील व्यक्तींच्या तक्रारी आल्या होत्या, त्या सगळ्यांचा अभ्यास केला आणि आम्हाला ते निरर्थक वाटलं, आम्ही त्यांना केलं. पण ते नोंद तर घ्या, ते होत नाही. मध्यंतरी 1-2 न्यायाधीशांना म्हणाले की सर्वोच्च न्यायालय, त्यांनी नावं सुचवली, केंद्रातील नावं परत पाठवली, यांनी त्याच्यावरती एक रिझोल्युशन पास केलं, कॉलेजियमने एक ठराव केला आणि तो पब्लिक डोमेनमध्ये टाकला. केंद्र सरकारवर एक प्रकारची टीका होती. आता मग केंद्र सरकारने सुद्धा असं केलं उद्या की त्यांनी त्याची कारणं देणार लागलं तर मग त्या न्यायाधीशाची बदनामी होईल. हा जो प्रकार चाललाय सिलेक्टिव्हिटी, आता या सिलेक्टिव्हिटीला न्याय यंत्रणेतल्या व्यक्ती सुद्धा तेवढ्याच जबाबदार आहेत. जर तुम्ही तो अप्रोच बघता, आणि याच्यात दुसरं असं होतं, म्हणजे एक कारण न्यायाधीशांची सिलेक्टिव्हिटी, दुसरी कारण असं आहे की मीडियाने याच्यामध्ये घेतलेला अकारण रोल, जजेसना लेबल लावणं, हा गंभीर गुन्हा आहे. अमुक एक जज लिबरल, तमुक एक जज वंचितांसाठी लढणारा, हे कुठून झालं? मग तुमचा अपेक्षाभंग होतो. मग जस्टिस गवईंच्या बद्दल जे काय घडलं ते इतकं वाईट होतं की कोणीतरी चप्पल फेकली. खरं म्हणजे सगळ्यात सहृदय आणि कुठच्याही प्रकारचा भेदभाव न करणारा जज असेल तर ते जस्टिस गवई होते. आता रिटायर झाले मी बोलू शकतो, ते नोकरीत असताना मी बोलू शकत नव्हतो कारण त्यांना उगीच मी काहीतरी त्यांचं स्तुती करतो झालं असं, पण त्यांच्यावर असा आरोप झाला. तो का झाला? आरोप तर खोटा आहे, खरा आहे, त्यांनी विधान काय केलं याच्यात मी अजिबात जात नाही. ते विधान अनाहूतपणे झालं असेल, त्यांचा हेतू नसेल, सगळं आहे. परंतु ज्या वेळेला अशा विधानाने गैरसमज का झाला,
कारण काही व्यक्तीने त्यांचा चुकीचा समज करून दिला होता की गवई म्हणजे जणू काय खरं म्हणजे एवढा गुन्हेच आहेत, काय अनुसूचित जातीचे होते म्हणून ते झाले नाहीत, मेरिटवर सुद्धा गवई साहेब होते. परंतु ही अक्कल या बिंडोक या मीडियावाल्यांना नाही आहे की त्यांची प्रतिमा तुम्ही तशी करता. म्हणजे गवईनी असं काहीतरी विद्रोही क्रांतिकारकच असलं पाहिजे. मग लोकांना वाटलं खरंच क्रांतिकारक आहेत आणि म्हणून ते माझ्या धर्माविरुद्ध बोलतात. हा गैरसमज करण्यामध्ये आपल्या मेनस्ट्रीम मीडियाचा खूप मोठा हात आहे सर. म्हणजे गवईंची एका प्रकारे गवईंचं त्यांनी नुकसान केलेलं आहे असं माझं म्हणणं आहे. जो मनुष्य सगळ्यांचा होता त्याला तुम्ही लेबल लावलं आणि अशा प्रकारे दुसऱ्यांच्या पूर्वग्रहाला तुम्ही खतपाणी घातलं आणि एका चांगल्या माणसाचा त्यामध्ये बळी गेला. खरोखर वाईट घडलं असं माझं स्पष्ट मत आहे. आता गोगोईंबाबत तसं मी बोलू शकणार नाही, स्पष्ट सांगतो. गोगोईंच्या बाबतीमध्ये डबल स्टँडर्ड त्यांनी काम पाळलेली आहेत आणि त्यांचं ज्या प्रकारे नंतर त्यांनी पदं घेतली त्यामुळे गोगोईंबद्दल म्हणणार नाही, दीपक मिश्राबद्दल म्हणणार नाही. काही बाबतीत जजेसही जबाबदार आहेत, काही बाबतीत मीडिया जबाबदार आहे. हे थांबलं पाहिजे आणि ज्युडिशियलनी काय पावलं घेतली पाहिजेत की तुम्ही सर्क्युलेशन देताय, म्हणजे काही गोष्टी ऐकताय, कुठच्या क्रमाने ऐकताय. आता अलीकडे बघा घडलं ते, हे जे घडलं, हे जे दिल्लीत प्रकरण घडलं, लाठीमार वगैरे याचिका झाल्या, तर सूर्यकांत म्हणाले की नाही मला हे व्हिडिओ पाहायला वेळ नाही. टीका झाल्यावर त्यांनी एका चॅनेलला मुलाखत दिली. जजनी मुला चॅनेलला मुलाखत देता कामा नये. ती दिल्यानंतर ते काय म्हणाले की त्यांनी पिटिशन घेऊन आले होते कोर्टात, त्यांनी दाखलच केली नव्हती म्हणून मी म्हटलं मी काय व्हिडिओ बघत बसू का. माझा मुद्दा असा आहे की त्यांनी मग ऑर्डर का नाही पास केली की अशा प्रकारे याचिका दाखल करण्याच्या आधी येता कशाला. मुद्दा असा आहे की बऱ्याचदा सर्वोच्च न्यायालय दाखल करायच्या आधीच त्याला सर्क्युलेशन देऊन मोकळं झालेले हा इतिहास आहे. मग तुम्ही तसं करताय का, नियम करा ना तुम्ही, ती करण्याची तुमची तयारी नाही. म्हणून ह्या प्रकारे जर दुहेरी मापदंड घेत असाल, बघा जेवढं तुम्हाला डिस्क्रिप्शन असतं किंवा तुम्हाला सर्वाधिकार असतात तेवढे आरोप जास्त होणार. जितके तुम्ही नीट नियम बनवाल तेवढे आरोप होणार नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने नियमांचं जे काय नियमावली नीट करणं, त्याचं सुसूत्रीकरण करणं, त्याचं कोडिफिकेशन करणं आणि स्वतः त्याला चिकटून राहणं फार आवश्यक आहे. ते जर केलं तर हे सगळे प्रश्न मिटून जातील. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने यावर पावलं घेतली पाहिजेत आणि अशा मीडियाला सुद्धा त्यांनी त्याचे स्क्रू टाईट केले पाहिजेत, त्यांना धारेवर धरलं पाहिजे. अशा कार्यक्रमांना चंद्रचूड साहेब गेले तसं लोकांनी जाता कामा नये, हे माझं म्हणणं आहे. नाही तर मग सगळ्या कार्यक्रमाला तुम्ही जा, समाजात मिसळा, आम्ही तुमचेच आहोत ना, आमच्या कार्यक्रमाला या की या ना, इथे येऊन मुलाखत द्या, कोणी नाही सांगितलं. पण हे जे असं घडतं की जज पण आपला काहीतरी प्रायोरिटी दाखवतो, मग त्या दोघांमध्ये काहीतरी त्यांच्यामध्ये विशेष नात्याचा गैरसमज तसं आहे असं मला म्हणायचं नाही. हा त्या मीडियाचा चावटपणा आहे. चंद्रचूड साहेबांची चूक नाही, पण संदेश तो गेला ना, तर हे टाळायला पाहिजे होतं. सर तुम्ही आता याच्यामध्ये बराच एक महत्वाचा मुद्दा मांडलात की सर्वोच्च न्यायालयामध्ये जितकी जास्त पॉवर, जितकी जास्त तुमच्याकडे काय आपण सत्ता केंद्रित होत जाते, तितकं तुमच्याबद्दलचं मत वाईट व्हायला लगेच सुरुवात होते. मग सामान्य जनांमध्ये आता तुम्ही जे सगळे प्रश्न मांडले ते प्रश्न आमच्या मनात आहेत, आम्ही सामान्य लोकांमध्ये येतो, सामान्य लोकांमध्ये हे प्रश्न आहेत. पण न्यायपालिकेची प्रतिमा सामान्य लोकांमध्ये सुधारण्यासाठी नेमकी काय पावलं सर्वोच्च न्यायालयाने उचलायला पाहिजेत. तुम्ही काही मुद्द्यांचा उल्लेख केलात, पण अजून काय केलं पाहिजे की जेणेकरून सर्वोच्च न्यायालय आणि सामान्य जनता यांच्यामध्ये जी दरी निर्माण झाली आहे ती कमी होईल. पहिलं म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात प्रथम म्हणजे न्यायालयाचं कामकाज सरळ ऑनलाईन दाखवायला सुरुवात केली पाहिजे. सगळ्यांना बघू द्या, लोकांना कळू द्या काय होते ते. दुसरं, ज्या याचिका दाखल होतात त्याचा निपटारा करण्यासाठी एक नियमावली असली पाहिजे की पहिल्यांदा दाखल केली त्या दिवशी येईल आणि ऐकली जाईल. तिसरी गोष्ट, कुठे सिनियर ज्युनियर भेदभाव न करता त्या ऐकल्या गेल्या पाहिजेत. हे जे मेन्शनिंग वगैरे जाऊन सांगायचं आणि पिटिशन दाखल व्हायच्या आधी काही प्रकरणात घ्यायचे, काही प्रकरणात वेळ नाही मिळाला म्हणायचा, हे टाळलं गेलं पाहिजे. कॉलेजियम पद्धत आहे, त्यामध्ये निवडीचे निकष जाहीर झाले पाहिजेत. ज्या तक्रारी आहेत आधी जाहीर करा, यांना आम्ही करणार आहोत, तक्रारी मागवा, तक्रारींची यादी लिहा आणि मग निवडा की त्यांना, असं सगळं व्हायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये पारदर्शकता येईल या प्रकारे. आणि त्याच्यानंतर न्यायाधीशांनी अशा कार्यक्रमाला जाणं एकदम पूर्ण टाळलं पाहिजे किंवा सगळीकडे गेलं पाहिजे. उद्या एखादं जसं गवई साहेब होते ते सगळ्यामध्ये मिसळायचे, त्यामुळे जो आरोप चंद्रचूडांवर झाला तो गवईंवर कोणी करू शकला नाही. लक्षात घ्या, तो त्यांच्यावर दुसरा आरोप झाला, त्या दुसऱ्या आरोपाला पण मीडिया कारणीभूत होता. म्हणजे जजेसने आपल्या वर्तनामध्ये जर एक कन्सिस्टन्सी ठेवली, मी त्यांना सल्ला देणार कोणी, मी फार छोटा माणूस आहे, पण अशी कन्सिस्टन्सी ठेवली तर मग आरोपाला जागा नाही उरत. आता बघा यांच्या चंद्रचूड साहेबांच्या याला त्यांच्या घरी गणपती आला तर मोदीजी गेले तर त्यावर टीका झाली. मग चंद्रचूड साहेबांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं. याचं कारण काय की बऱ्याचदा न्यायालयाच्या त्या खुर्चीवर बसल्यानंतर धार्मिक बाबतीमध्ये टीका टिप्पणी करायची न्यायालयाला सवय झाली होती. त्यामुळे जनतेमध्ये असं गेलं होतं की हिंदू धर्माबद्दल काही बोललं तर चालतं, आणि असा हा फडतूस धर्म आहे आणि त्या धर्माच्या कार्यक्रम आमचे चीफ जस्टिस करतायत म्हणजे काय, म्हणजे हे काहीतरी अब्रह्मण्यम असं झालं. ते व्हायला नको होतं, रुटीन होतं की ते. अशा कार्यक्रमाला जज त्यांच्या घरी पंतप्रधान जाऊ शकतोच ना, त्यात काय गैर होतं. त्यामुळे ते गैर का वाटलं की एरवी न्यायालयाने वेळोवेळी काहीतरी अकारण काहीतरी कॉमेंट त्यांनी केल्या होत्या, त्या कॉमेंटची गरज होती. मुळात बऱ्याच न्यायाधीशांनी सवय आहे की न्यायालयात अर्थात त्याच्यावर मी अंदोलन घालू शकत नाही, कारण तसं म्हटलं तर ते तो कोर्टाचा अवमान होईल. पण न्यायालयात बोलायचे, कमीत कमी बोला आणि त्या ऑर्डरमध्ये लिहा. न्यायालयाने दोनच गोष्टी बोलल्या पाहिजेत. एक,
जे ऑर्डरमध्ये लिहिताय ते, किंवा वकिलांशी जे इंटरॅक्शन करताय की त्याचं जाणून घेण्यासाठी, त्या दृष्टीने ते बोलू शकतात. परंतु हे न करता स्वतःची मतं सांगत राहणं, लेक्चर देत राहणं किंवा एखाद्याला कंटेम्पची धमकी देणं, या गोष्टी न्यायाधीशांनुसार टाळल्या पाहिजेत. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या वर्तनामध्ये कन्सिस्टन्सी किंवा एकसूत्रता दिसली पाहिजे, सुसंबद्धता असली पाहिजे. हे जर केलं तर न्यायालयाची प्रथम उजळायला वेळ नाही लागणार आणि पुन्हा एकदा न्यायमूर्ती पुन्हा त्या स्थानाला जातील जे 30 वर्षापूर्वी आपल्याकडे होते. एकच उदाहरण देतो. ज्या वेळेला आणीबाणी उठली त्यावेळेला एक गोष्ट बाहेर आली की आणीबाणीमध्ये हेबियस कॉर्पसची पिटिशन झाली होती की लोकांना ताब्यात घेत आहे आणि हेबियस कॉर्पस होऊ देत नाही. तर हेबियस कॉर्पसचा अधिकार असावा की नसावा, जेव्हा झालं तेव्हा 5 जज होते, 5 पैकी 4 विरुद्ध 1 असा तो निर्णय आला. म्हणजे एक खन्ना सोडले तर बाकी चौघांनी विरुद्ध दिला. आणि त्यावेळेला छागलाने दिलं की मी भग्न झालो होतो. जस्टिस छागला, या जस्टिस साहेबांचे ते वडील आणि पूर्वीचे जस्टिस त्यांचे चिरंजीव म्हणजे इक्बाल छागला, त्यांनी लिहिलं मी भग्न झालो की काय घडलं. आमचा चंद्रचूड साहेबांवर विश्वास होता, एक मिर्झा किंवा जज त्यांच्यावर विश्वास होता आणि असं सगळं घडलं. खन्ना हे नवे होते आणि 4 विरुद्ध 1 झाला. त्यानंतर जेव्हा चंद्रचूड मुंबईत आले तर त्यांनी भाषण दिलं. ते म्हणाले की मी घटनेचं संरक्षण करायला पाहिजे होतं, मला वाटलं की सरकारचं संरक्षण करायचंय, मला असं वाटलं की या प्रकरणामध्ये अराजक माजलं नसतं, घटना समर्थ होती, म्हणून मी भिवून तो निर्णय दिला, मी त्या परिस्थितीला भ्यालो. ते जे मिर्झा किंवा कोणी ते मुस्लिम जज होते ते म्हणाले मी काय परिस्थितीला भ्यालो वगैरे नाही, मला भीतीच वाटली की मला जेलमध्ये लागतील, माझ्या मुलाबाळांना मारतील, म्हणून मी दिलं. प्रत्यक्षात 3 विरुद्ध 2चा निर्णय हा खरा 4 विरुद्ध 1 कसा उलटा गेला. हा इतिहास आहे. त्यामुळे ज्युडिशियरी ज्या वेळेला अशा प्रकारचं वेगळा विचार करते त्यांनी फक्त घटनेचं रक्षण करायला पाहिजे. त्याच्या पलीकडे जाऊन जज जेव्हा विचार करू लागतात तेव्हा तो विचार स्वार्थी असतो किंवा भ्रष्ट असतो असा नाही, पण तो केल्याचं डॅमेज नक्की होतं असं मला वाटतं. त्यांनी फक्त घटनेचं रक्षण केलं पाहिजे. काही जजेसनी राजकारण्यांवर टीका केली, आता मग राजकारणी काय करणार, ते विधानसभेत किंवा लोकसभेत जजवर टीका करणार. हे न संभळणं चक्र आहे. कारण जे संरक्षण जजेसना आहे ते राजकारण्यांना सुद्धा आहे की लोकसभेत किंवा विधानसभेत बोललेल्या भाषणावर तुमच्यावर खटला होऊ शकत नाही, हा प्रकार आहे. त्यामुळे जजेसनी सुद्धा ते बंधन पाळलं पाहिजे, राजकारण्यांनी सुद्धा पाळायला पाहिजे. सर, आज एक महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा केली की न्यायपालिका आणि सरन्यायाधीश किंवा न्यायाधीश एकूणच यांच्याबद्दलचं एक सामान्य मनांमध्ये, सामान्य जनांमध्ये जी काही आदराची आणि एक पूजनीय व्यक्तिमत्वाची त्यांची भावना असते, ती भावना आता बऱ्यापैकी तळा जायला लागल्या अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि ज्यांच्याकडनं इतकं सगळं ढासळत असताना कोणाकडनं तरी अपेक्षा होती, ती न्यायपालिकेकडनं अपेक्षा होती आणि ती अपेक्षा आता खोटी ठरते का अशी परिस्थिती होती. मग याच्यामध्ये काय केलं पाहिजे हे तुम्ही आम्हाला सांगितलं आणि आज बऱ्याच प्रश्नांना तुम्ही आम्हाला सविस्तर उत्तर देऊन बऱ्याच गोष्टी आम्हाला समजावून सांगितल्यात. ह्याबद्दल हिंदुस्थान पोस्टाकडे मनपूर्वक आभार. धन्यवाद. आज आपण न्यायपालिकेसमोर न्यायपालिकेच्या जी प्रतिमा आहे त्या न्यायपालिकेच्या प्रतिमेबद्दल आणि त्या प्रतिमेसमोर जे उभे राहिलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती आपण सविस्तर चर्चा केली. सरन्यायाधीश ही एक व्यक्ती असते, पण ती सरन्यायाधीश ही घटनेने बनवलेली व्यक्ती आहे आणि घटनेने बनवलेलं पद आहे. त्या पदावरती बसल्यानंतर त्याची बंधनंही पाळली पाहिजेत अशा पद्धतीची गोष्ट आहे आणि ती अपेक्षा करणं, सामान्य लोकांनी ती अपेक्षा करणं हे काय चुकीचं नाही. मग ही अपेक्षा करणं काय केली जाते आहे, ती अपेक्षा पूर्ती होतीये का हे बघणंही तितकं महत्वाचं आहे आणि ती अपेक्षा पूर्ती होण्यासाठी काय केलं पाहिजे हेही सांगणं महत्वाचं आहे. तोच या मुलाखती मागचा आमचा उद्देश होता. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.